कोकण स्पेशल जाळीदार पांढरे शुभ्र असे लुसलुशीत घावण बनवायला जरी सोपे असले ना, तर खूप साऱ्या टिप्स जर माहीत असतील तर जमतात. बऱ्याच जणींना जमत नाहीत, बऱ्याच मैत्रिणींना जमतात. आता नवीन कोणी जर बनवायला शिकत असेल तर माझा मोठा व्हिडिओ तो नक्की पहा, कारण त्या वेळेला खूप साऱ्या अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर झटपट होतात बघा. रात्री तांदूळ भिजत घालायचा, सकाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा, गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आणि कन्सिस्टन्सी घावणसाठी जी आहे तशी कन्सिस्टन्सी असेल तर छान अशी जाळी पडते आणि न तुटणारे, तव्याला न चिकटणारे. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं, फुलपात्राच्या साहाय्याने अशा पद्धतीने मिश्रण ओतून घेतलं, झाकण ठेवून अर्ध्या ते 1 मिनिटासाठी वाफ द्यायची आणि दोन्ही बाजूनी घावणं छान असा तव्यामध्ये भाजून घ्यायचा. तांदळाच्या पिठाचे जर बनवायचे म्हटलं तर तांदूळ स्वच्छ धुवून थोडासा पसरवून घ्यायचा आणि कोरडा झाल्यानंतर तो दळून आणून त्या पिठाचे जरी बनवले तर झटपट होतात बघा. मुलांना तर आवडतात आणि अशा पद्धतीने माझं आठवड्यातून एकदा तर मी अशी घावणी बनवते. चहासोबत, बटाट्याची भाजी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत छान लागतात. आणि तुम्ही कशा पद्धतीने घावणी बनवता तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.